संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। हा गोंधळ झाला तो एका खासदाराच्या बाकाखाली आढळलेल्या नोटांच्या बंडलमुळे। सभापतींनी सभागृहात नोटा सापडल्याची माहिती दिली आणि एकच गदारोळ झाला। आरोप प्रत्यारोपही झाले। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। राज्यसभेत नोटांची बंडलं। सीट नंबर 222 खाली 500च्या नोटा। खासदारांच्या सीट खाली नोटा कोणी ठेवल्या? It was my duty to bring to your notice. Honorable members, I have said it was recovered from a seat allotted to someone. राज्यसभेत एका खासदाराच्या सीट खाली 500च्या नोटांचं बंडल आढळलं। आज सभापती जगदीप धनखड यांनी त्याची सभागृहात माहिती दिली आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला। Genuine or not, I can't even say whether they are handed or not. I can't say. So आता ज्या सीट नंबर 222 खाली या नोटा मिळाल्या ती सीट होती काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांची आणि त्यामुळे सिंघवी यांचं नाव समोर येताच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। बहुत ही असाधारण घटना है और बहुत ही सीरियस नेचर की घटना है। यह घटना पक्ष और विपक्ष में विभाजित होने के लिए नहीं है, ये सदन की गरिमा पर एक चोट है और सदन के कर्तृत्व पर एक तरीके से प्रश्नवाचक चिन्ह है। वैट ऑफ करेंसी नोट मिले, कल पता नहीं उस तरफ क्या क्या और चीजें मिल सकती है और हम कई सेशन के ऊपर सेशन पे देखते जा रहे हैं कैसे फेक नैरेटिव। सत्ताधाऱ्यांच्या या आरोपांमुळे सभागृहातलं वातावरण चांगलंच तापलं, पण त्याच वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलायला उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले। Sir, yourself told that it will be investigated and after investigation only you can come to the conclusion. We never objected that you should not investigate. Have we objected? Why Mr. Nadda should say that I am trying to suppress that matter? We never. You suppress so many things. त्यानंतर विरोधी बाकावरच्या खासदारांनीही सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांना उत्तर दिलं। आता ज्यांच्या सीट खाली या नोटा आढळल्या आहेत त्या अभिषेक मनु सिंघवींचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया। रोचक बात यह है कि कल 12:47 दोपहर में हाउस के अंदर आया और 1 बजे हाउस राइज कर लिया। अटेंडेंस मार्क करके मैं अंदर घुसा और 3 मिनट बाद हाउस राइज करना। हाँ, निश्चित रूप से इसकी कार्रवाई होनी चाहिए। अगर कोई सुरक्षा की गफलत है तो उसको देखना चाहिए, लेकिन ये गंभीर भी है, हास्यास्पद भी है। इसमें राजनीति खेली जाए। एकूणच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज नोटांच्या बंडलवरून चांगलाच गदारोळ माजला। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले, पण या नोटा कुठून आल्या, त्या कुणी ठेवल्या, त्या नक्की कुणाच्या होत्या याचा शोध मात्र अजूनही सुरूच आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल